नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। जबरदस्त अपडेट आहे। शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। कारण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीक विमा 31 मार्च पर्यंत दिले जाणार अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं आहे। पण हा पीक विमा आहे ते कोणत्या काळातला तुम्हाला मिळणार आहे किंवा कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर पीक विमा लवकरच जमा होणार आहे अशी सुद्धा माहिती कोकाटे म्हणाले। तर कोकाटे काय म्हणत आहेत की 31 मार्चच्या पूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यात येईल। राज्य सरकारकडून विम्याचा हप्ता कंपनीला उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे वित्त विभागाकडून निधी मंजूर करून घेण्यासाठी वेळ लागणार आहे। परंतु 31 मार्च पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांचे खरीप 2024 विमा भरपाई रक्कम तुम्हाला जमा करण्यात येईल अशी कृषी मंत्री कोकाटे यांनी माहिती दिली आहे। तर पंतप्रधान पीक विमा योजनेतून खरीप 2024चे नुकसान भरपाई देण्यासाठी 2197.15 कोटी रुपयांची निधी सुद्धा मंजूर करण्यात आली आहे। तर राज्य सरकार हिस्सा विमा कंपन्यांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया आता सुरू आहे। त्यामुळे जे नुकसानग्रस्त शेतकरी आहे त्यांना पीक विम्याचं वाटप 31 मार्च पूर्वीच करण्यात येईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळात दिली आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा। कारण 31 मार्च पूर्वी तुम्हाला पीक विमा मिळणार आहे आणि खरीप हंगामात 2024चा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले नाहीत। पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे का, किंवा त्यामुळे जे शेतकऱ्यांची प्रलंबित पीक विमा रकमेवरून विधिमंडळात प्रश्न सुद्धा उपस्थित राहिले आहे। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।